नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. समजा तुमचे जे झाडाचे पानं आहे मित्रांनो, ते असे जळत असतील, म्हणजे पाहू शकता हे असे सनबर्न्स होत असतील, त्यांना कसं ठीक करायचं आणि तुम्हाला कशी काळजी घ्यायची आहे जेणे की हे तुमच्या झाडाला परत नाही होणार. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. सगळ्यात पहिले मित्रांनो आपण पाहून घेऊ की सनबर्न्स केव्हा होतात. सनबर्न्स केव्हा होतात मित्रांनो, जसं सकाळचं जे ऊन असते, जसं सूर्य समजा 6 वाजता वगैरे आलं, तर मग त्याच्यानंतर सनलाईट जशी स्टार्ट झाली आहे, तर ते 8:30-9पर्यंत सेफ सनलाईट आहे. समजा ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही झाडं ठेवल्या किंवा ज्या जागेवर तुम्ही झाडं ठेवलेली आहे तिथे 9-8:30पर्यंत समजा ऊन येते सकाळचं, तर जे झाडं तिथे तुम्ही ठेवलेले आहे डायरेक्ट म्हणजे ग्रीन नेटही नसेल, काही शेड नसेल, डायरेक्ट त्यांना सनलाईट लागत आहे, तर त्या झाडांना काहीच नाही होणार. म्हणजे त्यांना जे हे सनबर्न्स होते ते अजिबात होणार नाही आणि ते झाडासाठी चांगलं असते. तर डायरेक्ट सनलाईट लागली सकाळच्या वेळेस तरी चालेल. पण हे प्रॉब्लेम आता कोणामध्ये येते, म्हणजे कुठे झाडं असतात तेव्हा प्रॉब्लेम येते. हे प्रॉब्लेम तेव्हा येते मित्रांनो, जसं हे इंडोर प्लांट्स समजा तुम्ही खिडकीच्या जवळ ठेवलं आहे. जशी ही खिडकी होती, आता तर ही मी बंद करून दिली. समोर तुम्हाला केअर टिप सांगेल कशी घ्यायचे. तर हे खिडकीच्या एकदम डायरेक्ट असेल आणि दुपारचं ऊन इथे येत असेल. किंवा दुसरं, जसं तुम्ही घराबाहेरच्या आपल्या गार्डन वगैरेमध्ये मित्रांनो झाडं लावून ठेवली असाल, तर तिकडे गार्डनमध्ये कसं मित्रांनो डायरेक्ट सनलाईट येत असेल, जसं दुपारच्या वेळेस नंतर 12चा जो टाईम आहे, 12 ते 4पर्यंतचा जो टाईम आहे, हा खूप हाय सनलाईट UV रेज वगैरे असतात या टाईमला, तर जे झाडाला खूप जास्त डॅमेज पोचवतात. अख्खा झाडच वाळून जातो मित्रांनो. ते एक काळजी नक्की घ्यायची आहे की जिथे पण तुमचे झाडांना ऊन 12 ते 4च्या मधात जिथे ज्या जागेवर ऊन झाडाला लागत असेल खूप जास्त, तर ते जे सगळे झाडं आहे तुम्हाला शेड एरियामध्ये जिथे आहे तिथे शिफ्ट करून द्यायचे आहे. किंवा मित्रांनो जागा कमी असेल तर काय करायचं आहे, तिथे तुम्हाला ग्रीन नेटचा वापर नक्की करायचा आहे. सगळ्यात पहिला तर सोल्युशन आहे मित्रांनो की ग्रीन नेटचा वापर करायचा आहे. ग्रीन नेटचा वापर कराल तर तुमचे जे झाडाचे पानं आहे ते जळतील नाही. असं नाही की पूर्णच प्रोटेक्शन मिळते, ग्रीन नेटने पण कधीच पूर्ण प्रोटेक्शन नाही मिळत, पण जे कमी जळतील झाडाची पानं, जास्त नाही जळतील. आणि पुढे आहे मित्रांनो, खूप म्हणजे असे जळले तरी झाडाला जास्त फरक नाही पडत. असे हलके टिप्स जळले तर काही हरकत नाही, तुम्ही झाडाला रिकवर करू शकता आणि झाड मरत नाही. पण केव्हा मरेल तुमचं झाड, जेव्हा की खूप सगळेच पानं त्याचे जळत आहे आणि त्याची जी मित्रांनो ही स्टेम्प असते झाडाची, ती स्टेम्प पण वाळून राहिली आहे उन्हामुळे, तर तेव्हा मित्रांनो ते खूप जास्त म्हणजे झाडासाठी काळजी घेण्याची गरज आहे. आता तर मग मी तुम्हाला सांगून दिलं की दुपारचं जे ऊन आहे त्यांनीच मित्रांनो हे सनबर्न्स होतात झाडाला, म्हणजे झाडाची अशी पानं जळतात. मग आता याला कसं अवॉइड करायचं ते पाहू मित्रांनो. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, जसं इंडोरमध्ये झाडं असेल तर मग जसं मी सांगितलं आहे खिडकीपासून डायरेक्ट सनलाईट येत होती, तर तुम्हाला खिडकी लावून द्यायचे, कर्टन्स म्हणजे हे पडदे वगैरे सगळे उडून ठेवायचे जेणे की या झाडाला डायरेक्ट सनलाईट नाही लागणार. पहिला पॉईंट. दुसरा आहे जे पानं क्लीन करायचे, म्हणजे एखादा कोणताही ओला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि स्वच्छ झाडाचे पानं तुम्हाला पुसून घ्यायचे. स्वच्छ तुम्हाला हे जे झाडाची पानं आहे मित्रांनो हे पुसून घ्यायचे आहे. याने काय होणार मित्रांनो, फोटोसिंथेसिस खूप चांगलं होणार, डस्ट निघून जाईल, तर जेणे झाडाला रिकवर होण्यात मदत होईल. आणि खूप जास्त अति पाणी नाही टाकायचं मित्रांनो जे इंडोर प्लांट्स आहे. आणि याचा दुसरा पॉईंट, जसं बाहेर जे झाडं लावले त्यांना रेग्युलर वॉटरिंग करायचं आहे आणि दुपारच्या वेळेस मित्रांनो पाणी नाही टाकायचं. समजा 12 ते 4च्या टाईममध्ये तुम्ही दुपारी झाडाला पाणी टाकलं तर सनबर्न्स होतात, झाडाचे पानं जळू शकतात. तर एक काळजी नक्की घ्यायची, दुपारच्या वेळेस तुम्हाला कोणत्याही झाडाला पाणी नाही टाकायचं आहे. आणि मित्रांनो डायरेक्ट सनलाईटपासनं जसं मी सांगितलं ग्रीन नेट तुम्हाला यूज करायचं आहे पुढे, की शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्याल झाडं. अजून असंच प्रकारे मित्रांनो मग तुम्हाला तुमच्या झाडाची काळजी घ्यायची, तुमचं झाड लवकरच रिकवर होऊन जाईल. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो इथे एक प्लेलिस्ट येऊन जाईल तुम्हाला खतांची, खूप चांगली खतं त्याच्यात सांगितलं, याला क्लिक करून नक्की पाहा. आणि इथे मित्रांनो माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठी, त्याचं लोगो येऊन जाईल, त्यालाही क्लिक करून नक्की पहा. त्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यात मी आधीच खूप सारे व्हिडिओज टाकून ठेवले आहे. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे त्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.